त्यानंतर पाहू आपण कार्बन वर्सॅटाइल एलिमेंट. We saw that carbon atoms, like some other atoms, share the valence electron to form covalent bonds. आता आपण पाहिलं की कार्बन ॲटम जे आहेत हे अदर काही ॲटमसारखं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे त्यांची शेअरिंग करतात आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात, अर्थातच ते कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करतात. Similarly, we also saw the structure of the simple carbon compound methane. आणि त्याच पद्धतीनं आपण एक सिंपल कार्बन कंपाऊंड जे आहे त्याचं स्ट्रक्चर पाहिलं आहे आणि त्याचं नाव आहे मिथेन. But carbon is different than the other elements. The number of compounds formed from carbon is extremely large. पण अदर एलिमेंटपेक्षा कार्बनची आयडेंटिटी जी आहे ही थोडीशी डिफरंट आहे आणि कार्बनपासून जे कंपाऊंडचं फॉर्मेशन होतं त्यांची संख्या एक्स्ट्रीमली लार्ज, म्हणजे खूप जास्त प्रमाणात कार्बन कंपाऊंड्स आपल्याला पाहावयास मिळेल. In the beginning, we saw that except for the objects formed from metals and glass or soil, all the other objects are made up from carbon. आणि चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं मेटल्स, ग्लास आणि सॉईल यापासून तयार झालेले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते वगळता सर्वच्या सर्व ऑब्जेक्ट्स हे कशापासून बनलेले असतात? कार्बनपासून. In short, brief, the entire living kingdom is made from carbon. Our body is also made up from carbon. आणि शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर एंटायर लिव्हिंग किंगडम जे आहे, ओके, पूर्ण जी सजीवसृष्टी आहे तर ही कार्बनपासूनच बनलेली आहे. आणि इवन आपली जी ह्युमन जी बॉडी आहे ही सुद्धा कार्बनपासूनच बनलेली आहे. Millions of molecules ranging from the small and simple methane molecule to the extremely big DNA. DNA molecule are made up from carbon. आणि मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत की जे कार्बनपासून बनलेले आहेत, ज्यामध्ये आपण स्मॉल आणि सिम्पल मिथेन मॉलिक्यूलपासून सुरुवात केली तर DNA सारखे पण मॉलिक्यूल जे आहेत हे सुद्धा कार्बनपासूनच बनलेले आहेत. The molecular masses of carbon compounds ranges up to 10^2. आता जास्तीत जास्त कार्बन कंपाऊंडचं जे मॉलिक्युलर मास आहे हे 10^12च्या पटीमध्ये असतं. This means that carbon atoms come together in a large number to form extremely big molecules. याचाच अर्थ असा आहे की कार्बन ॲटम्स हे एकत्र येऊन लार्ज नंबरमध्ये एक्स्ट्रीमली बिग, अतिशय मोठे असे मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करत असतात. What is the cause of this unique property of carbon? मग कार्बनच्या या युनिक प्रॉपर्टीचं रिझन काय असेल? It is due to the peculiar nature of the covalent bonds formed by carbon. It can form large number of compounds. आता कार्बनचं हे जी युनिक प्रॉपर्टी आहे लार्ज नंबरमध्ये कंपाऊंड्स किंवा मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करण्याची, तर ॲक्च्युअल याचं मागं रिझन जर पाहिलं आपण तर कार्बनचं जे नेचर आहे ते आहे कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करणे. आणि दॅट्स वाय त्याला इलेक्ट्रॉन गेन किंवा डोनेट करावं लागत नाही, तर फक्त शेअरिंग करावं लागते. आणि दॅट्स वाय लार्ज नंबरमध्ये तो कंपाऊंडचं फॉर्मेशन करतो. From this we come to know the following characteristic of carbon. आणि मग आता आपण कार्बनचे कॅरेक्टरिस्टिक संदर्भात थोडंसं डिस्कस करू. Carbon has a unique ability to form a strong covalent bond with other carbon atoms. This results in formation of big molecules. This property of carbon is called catenation power. आता कॅटेनेशन पॉवर किंवा कॅटेनेशन प्रॉपर्टी जी आहे तर कार्बनची कोणती आहे की कार्बन हा एक असा एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये इतर एलिमेंटपेक्षा एक युनिक ॲबिलिटी आहे की तो स्वतःच्याच कार्बन ॲटमसोबत काय करतो, स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड्स काय करतो, फॉर्मेशन करतो. कारण फार थोडे एलिमेंट्स आहेत की जे स्वतःच्याच स्वतः एकाच एलिमेंटचा ॲटम हा दुसऱ्या ॲटमसोबत बॉन्ड तयार करत असेल तर ती क्षमता युनिक प्रॉपर्टी कोणामध्ये आहे? कार्बनमध्ये. तर कार्बनसोबत स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन करून बिग मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करतो. या प्रॉपर्टीला म्हणायचं कॅटेनेशन प्रॉपर्टी. The carbon compounds contain open chains or closed chains of carbon atoms.
आता कार्बन कंपाऊंडचे दोन टाईप्स आहेत. एक आहे ओपन चेन आणि दुसरा आहे क्लोज चेन. An open chain can be a straight chain or a branch chain. आता ओपन चेन ही दोन प्रकारची असते. एक असते स्ट्रेट चेन आणि दुसरी असते ब्रँच चेन. A closed chain is a ring structure. आता आपण दोन टाईप पाहिलो, ओपन आणि क्लोज. ओपनमध्ये आपण पाहिलं एक तर ती स्ट्रेट असेल, ओके, बॅक टू बॅक कार्बन मॉलिक्युल्स अटॅच होत जातील, किंवा ती ब्रँचड पण असते, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असतात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि दुसरा टाईप आहे क्लोज चेन, ज्याला आपण एक पद्धतीचं त्याला रिंग स्ट्रक्चर असतं, जसं की ते आपल्याला बेन्झिनमध्ये, सायक्लोहेक्झेन यांच्यामध्ये पाहायला मिळेल. The covalent bond between two carbon atoms is strong and therefore stable. आता कार्बन नुसतं बॉन्डच तयार करत नाही, तर त्याने निर्माण केलेला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा स्ट्रॉंग टाईपचा असतो. आणि दॅट्स वाय त्यानं तयार केलेला बॉन्ड हा कसा असतो, स्टेबल असतो. Due to the strong and stable covalent bonds, carbon is bestowed with catenation power. आणि स्ट्रॉंग आणि स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्याची क्षमता ही कार्बन मॉलिक्यूलची असल्यामुळं कॅटेनेशन पॉवरच्या साहाय्यानं तो काय करतो, स्वतःचे जे आहे ते बिग मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करतो. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर इथं मॉडेल दाखवले पहा दोन मिथेन मॉलिक्यूलचे. पहिला आहे बॉल अँड स्टिक मॉडेल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 हायड्रोजन मॉलिक्यूल्स हे कशा पद्धतीनं अटॅच झालेले दिसेल. आणि दुसरं आहे स्पेस फिलिंग मॉडेल, की कार्बन जे आहे त्याच्या सराउंडिंगमध्ये कशा पद्धतीनं 4 हायड्रोजन मॉलिक्यूल्स हे स्पेस फिल करतात. Till now, the number of known carbon compounds is about 10 million. आज रोजी जर पाहिलं आपण तर माहीत असलेल्या कार्बन कंपाऊंडची जी संख्या आहे ही जवळपास किती आहे, 10 मिलियन्स. ओके. This number is larger than the total number of compounds formed by all the other elements. आणि आपण कार्बन व्यतिरिक्त जे सर्व एलिमेंट्स आहेत 117 उरलेले, त्यांनी जे कंपाऊंडचं फॉर्मेशन करतात आणि त्या सर्व कंपाऊंडची संख्या जर पाहिली तर त्याच्याहीपेक्षा जास्त संख्या ही कार्बन कंपाऊंडची आहे. The range of molecular masses of carbon compound is 10⁻⁴ to 10⁻²n. आता मॉलिक्युलर मास आपण पाहिलं होतं कार्बन कंपाऊंडचं अप टू सांगितलं तिथं, अप टू 10⁻12. तर ती रेंज कुठून स्टार्ट होते, 10⁻1 पासून तर 10⁻12 पर्यंत मॉलिक्युलर मासची रेंज चालू होते. यूज युअर ब्रेन पॉवर. Hydrogen peroxide decomposes on its own by the following reaction. आता H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला आहे, परंतु ॲक्च्युअल काय होतं की याचं स्ट्रक्चर कसं आहे पहा, HOOH, सर्व ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे. आता होतं काय की ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये 2 H2O2 घ्यायचं आहे आपल्याला, ओके, आणि त्यापासून 2 H2O आणि 1 ऑक्सिजनचं काय होतं या ठिकाणी फॉर्मेशन होतं. From this, what will be your inference about the strength of OO covalent bond? आता या रिॲक्शन आपल्या लक्षात येईल की जी ऑक्सिजन कोव्हॅलंट बॉन्डची जी स्ट्रेंथ आहे ती एवढी स्ट्रॉंग नव्हती. दॅट्स वाय डिकम्पोजिशन नंतर ऑक्सिजनचे बॉन्ड ब्रेक्स होऊन ऑक्सिजन काय झालं आहे केसमध्ये रिलीज झालं. Tell from the above example whether oxygen has catenation power or not. आता ऑक्सिजनचं बॉन्ड होऊन ओझोन मॉलिक्यूल असेल, ऑक्सिजन असेल हे तयार होतात, त्याच्यामुळे कॅटेनेशन पॉवर त्याच्यामध्ये असायला पाहिजे, पण त्याची स्ट्रेंथ एवढी असेल का, नाही. त्यानंतर कार्बन कंपाऊंड्स अँड मॉलिक्युलर मासेस त्यांचे काही रेंजेस दाखवलेले आहेत पहा. जसं की मिथेनचं आपण पाहिलं 16 मॉलिक्युलर मास आहे ना, म्हणजेच 1.6 × 10⁻1 आलं ना, ते 10⁻1 पासून स्टार्ट होतं, तर DNA पर्यंत गेलो तर 10⁻² किती असतं, 12 पर्यंत. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी, 2 carbon atoms can be bonded together by 1, 2 or 3 covalent bonds. आता 2 कार्बन ॲटम जे आहेत तर त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये सिंगल बॉन्ड असू शकतो, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असेल तर 1 कोव्हॅलंट बॉन्ड, डबल बॉन्ड असेल तर 2 कोव्हॅलंट बॉन्ड, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर 3 कोव्हॅलंट बॉन्ड. These are called single bond, double bond and triple bond respectively. ओके.
Due to the ability of carbon atoms to form multiple bonds as well as single bond, the number of carbon compounds increases. आता कार्बन कंपाऊंडची संख्या जी नेचरमध्ये सर्वात जास्त असण्याचं दुसरं रिझन जर पाहिलं आपण तर कार्बन काय करायला स्वतः कार्बनसोबत सिंगल बॉन्ड पण तयार करतो आणि मल्टिपल बॉन्ड तयार करतो, है की नाही. त्याला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड पुढे आपण बघणारच आहोत. आणि या गोष्टीमुळेच निसर्गामध्ये जर पाहिलं आपण तर कार्बन कंपाऊंडची संख्या ही वाढलेली आहे. For example, there are 3 compounds, namely ethane, and ethine, which contain 2 carbon atoms. आता आपण अल्केन फॅमिलीमधला इथेन जर पाहिला CH3CH तर यांच्यामध्ये CH3 त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. इथिन जो अल्किन फॅमिलीला बिलॉंग करतो तर त्यामध्ये कार्बनमध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. आणि इथाईन जर पाहिला आपण तर याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे कार्बनमध्ये CH ट्रिपल बॉन्ड CH. तर 2 कार्बन ॲटममध्ये सिंगल डबल और ट्रिपल बॉन्ड असू शकतो. Being tetravalent, one carbon atom can form bonds with 4 other atoms, carbon or any other. This results in formation of many compounds. आता कार्बनची व्हॅलेन्सी आपण पाहिली काय आहे 4, म्हणजे त्याचं नेचर कसं आहे टेट्राव्हॅलेंट. ओके, सो टेट्राव्हॅलेंट असल्यामुळं एक कार्बन ॲटम जो आहे हे अदर कार्बन ॲटमसोबत काय करू शकतो 4 बॉन्डचं फॉर्मेशन करू शकतो. आणि दॅट्स वाय मेनी कंपाऊंडचं फॉर्मेशन त्याच्याकडून होतं. These compounds possess different properties as per the atoms to which carbon is bonded. आणि द कंपाऊंड possess डिफरंट प्रॉपर्टी ॲज पर द ॲटम्स टू विच द कार्बन. आता कार्बन कसं आहे OHला अटॅच झाला तर अल्कोहोलचं फॉर्मेशन होतं, CHOला अटॅच झालं तर अल्डिहाइडचं फॉर्मेशन होतं, COOHला अटॅच झालं तर ॲसिडचं फॉर्मेशन होतं. म्हणजे याचा अर्थ ॲटम बदलला की कंपाऊंडचा टाईपसुद्धा बदलतो, प्रॉपर्टीज बदलतात. For example, 5 different compounds are formed using 1 carbon atom and 2 monovalent element, hydrogen and chlorine. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण की कार्बन आपल्याला एकच घ्यायचं आहे आणि त्यासोबत अटॅच करायचे आपल्याला 2 मोनोव्हॅलेंट ॲटम, हायड्रोजन अँड क्लोरीन. सुरुवातीला आपण 4 हायड्रोजन घेऊ आणि नंतर प्रत्येक हायड्रोजनला एक क्लोरीन काय करत जाईल रिप्लेस करत जाईल. सो सुरुवातीला 4 हायड्रोजन घेतले तर CH4 मिथेन, त्यानंतर एक हायड्रोजनला जर क्लोरीन रिप्लेस केलं म्हणजे कार्बनचे 3 बॉन्ड हायड्रोजनसोबत आणि क्लोरीनसोबत एक बॉन्ड, तर काय तयार झाला CH3Cl मिथिल क्लोराईड. त्यानंतर CH2Cl2 जर 2 क्लोरीन आणि 2 हायड्रोजन असेल तर ओके मिथिलीन क्लोराईड. त्यानंतर CHCl3 3 क्लोरीन आणि हायड्रोजन असेल तर त्याला आपण क्लोरोफॉर्म म्हणू. आणि CCl4 याच्यामध्ये 4 हायड्रोजनला 4 क्लोरीन रिप्लेस केलं तर CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. Similarly, carbon atoms form covalent bond with atoms of elements like oxygen, nitrogen, sulfur, halogen and potassium to form different types of carbon compounds in large number. आता फक्त हायड्रोजन आणि क्लोरीनच नाही तर आणखीन काही एलिमेंटचे ॲटम्स आहेत जसं की ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस. त्या सर्वांसोबत कार्बन डिफरंट टाईपचे कंपाऊंड्स ते लार्ज नंबरमध्ये फॉर्मेशन करतो. Carbon has one more characteristic which is responsible for a large number of carbon compounds. It is isomerism. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर डिफरंट असेल तर त्यांना आपण आयसोमर्स म्हणतो आणि त्या पूर्ण फेनॉमेनाला आपण आयसोमेरिझम म्हणतो. तर कार्बन जे आहे ना तर त्याच्यामध्ये आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक आहे की लार्ज नंबरमध्ये तो कार्बन कंपाऊंडचं फॉर्मेशन करतं. जसं की आपण ब्युटेन जर घेतला तर ब्युटेनचा जनरल फॉर्म्युला काय आहे C4H10, पण त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ब्रँचिंग घेतली तर वेगवेगळे काय होतात त्याचे आयसोमर्स तयार होतात. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनची संख्या वेगळी असते, फक्त स्ट्रेट चेनची ऐवजी ब्रँच चेंज झाली तर त्याच्यामध्ये ते काय व्हायलं स्ट्रक्चर बदलायले, मग IUPAC नेम त्यांचं बदलतं. म्हणजे याचा अर्थ आयसोमेरिझम ही सुद्धा कार्बनची काय आहे प्रॉपर्टी आहे. त्यानंतर मध्यंतरी मी बोललो होतो कार्बनचे 2 प्रकार, सॅच्युरेटेड आणि
अनसॅच्युरेटेड. Carbon compounds contain many elements. आता कार्बन कंपाऊंड जो आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे एलिमेंट्स आहेत. The element hydrogen is present to a smaller or larger extent in majority of carbon compounds. परंतु जास्तीत जास्त कार्बन कंपाऊंडमध्ये जर कार्बनसोबत कोणता एलिमेंट जर जास्त प्रमाणात अटॅच असेल स्मॉलर किंवा लार्जर एक्सटेंटमध्ये तर तो कोणता आहे? हायड्रोजन. The compounds which contain carbon and hydrogen as the only two elements are called hydrocarbons. मग असे कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये फक्त दोनच एलिमेंट्स आहेत, एक आहे कार्बन आणि दुसरा आहे हायड्रोजन, तर डेफिनेटली अशा एलिमेंट्सना म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन हे फक्त दोन एलिमेंट्सचाच वापर करून ज्या कंपाऊंडचं फॉर्मेशन होईल त्यांना आपण काय म्हणायचं? हायड्रोकार्बन्स. Hydrocarbons are the simplest and the fundamental organic compounds. आता हायड्रोकार्बनला आपल्याला काय म्हणता येईल तर ते सिम्पलेस्ट आणि फंडामेंटल म्हणजे सर्वात साधे आणि सर्वात पायाभूत अशा पद्धतीचे काय आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. The smallest hydrocarbon is methane CH4 formed by combination of one carbon atom and 4 hydrogen atoms. त्यातही स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन जर घेतला आपण तर मग अशी आपण पाहिलेला मिथेन CH4 आणि यामध्ये एक कार्बन जो की टेट्राव्हॅलेंट आहे आणि त्यासोबत 4 हायड्रोजन ॲटम्स जे की मोनोव्हॅलेंट असतात, यांच्या कॉम्बिनेशनपासून मिथेनचं फॉर्मेशन होतं. We have already seen the structure of methane. आणि मिथेनचं स्ट्रक्चर आपण अभ्यासलेलं आहे. Ethane is one more hydrocarbon. आता मिथेन नंतर अल्केन फॅमिलीमधला दुसरा मेंबर कोणता आहे? इथेन, ज्याचा फॉर्म्युला आहे C2H6. Its molecular formula is C2H6. ओके. The first step in writing the line structural formula of a hydrocarbon is to join the carbon atoms in the molecule with single bond, and then in the second step we use the hydrogen atom in the molecular formula so as to fulfill the remaining valencies of the tetravalent carbon atoms. आता कार्बन स्ट्रक्चरचे लाईन स्ट्रक्चर लिहित असताना अर्थातच ज्याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो. ओके. तर हायड्रोकार्बनचे लाईन स्ट्रक्चर लिहित असताना आपण काय एक लक्षात ठेवायचं आहे की सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सर्व कार्बन ॲटम जे असतील त्यांना काय कशानं जोडून घ्यायचं आहे? सिंगल बॉन्डनं जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये एवढेच हायड्रोजन ॲटम घ्यायचे की ज्याच्यामुळं कार्बनची टेट्रा व्हॅलेंट अर्थातच त्याची जी व्हॅलेन्सी आहे ती काय होईल या ठिकाणी सॅटिस्फाय होईल. जसं की आता इथे आकृतीमध्ये जर पाहिलं आपण, ओके, तर आकृतीमध्ये काय झालेलं आहे की तर हा जो पहिला कार्बन आणि हा जो दुसरा कार्बन आहे, तर हे कार्बनला आपण जेव्हा सिंगल बॉन्डनं या ठिकाणी जोडलं तर याच्यानंतर काय झालं बरं की या कार्बनची फक्त आपण एकच व्हॅलेन्सी वापरली, बरोबर आहे का? अजून याची किती व्हॅलेन्सी शिल्लक आहे? 3. आणि 3 व्हॅलेन्सी शिल्लक असल्यामुळं त्याला आपण किती हायड्रोजन अटॅच केले? 3. आणि तसं आपण ब्युटेन संदर्भात बघू तर ब्युटेनमध्ये आपण काय करणार, अगोदर कार्बनचं सिंगल बॉन्ड काय करणार आपण डिसाईड करणार. त्यानंतर पहिला जो कार्बन आहे त्याला किती हायड्रोजन अटॅच होतील? 3. सेकंड ऑलरेडी त्याचे 2 बॉन्ड तयार आहेत त्याच्यामुळे व्हॅलेन्स सॅटिस्फाय करण्यासाठी फक्त 2. थर्डसाठी सुद्धा 2 आणि फोर्थसाठी लास्ट वनसाठी सुद्धा नाही, लास्ट वनसाठी किती असतील? पहिल्याप्रमाणे 3. म्हणजे असे हायड्रोजन आपल्याला अटॅच करायचे, वाटल्यास तर आपण लिहून घेऊ. सो आपल्याला फक्त व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची. ओके ओके या पद्धतीनं. त्यानंतर Figure 9.9 shows electron dot structure using 2 methods. आता हे जे इथेनचं आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे आहे हे 2 मेथडनं समजून घ्यायचं आहे. आता यामध्ये पहिल्यांदा आपण घेऊ मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 स्टेप 1. Join the 2 carbon atoms with single bond CC. ओके. पहिल्या स्टेपमध्ये जेवढे कार्बन ॲटम्स असतील ते सिंगल बॉन्डनं जोडून घ्यायचे. आपल्याकडे 2 आहेत इथेनमध्ये. स्टेप 2. Use the 6 hydrogen atoms in the molecular formula for fulfilling the tetravalency of both the carbon atoms. आता
2 कार्बन जेव्हा आपण ॲटम एकमेकाला जोडले तेव्हा त्याची फक्त सिंगल व्हॅलेन्सीज काय झाली, सॅटिस्फाय झाली. अजून 4मधून 1 जर केलं आपण तर 3 व्हॅलेन्सीज त्याचे शिल्लक आहेत, म्हणजे 3 हायड्रोजन प्रत्येकाला अटॅच होऊ शकतात. मग 3 आणि 3 किती झाले, 6. म्हणून 2 हायड्रोजनला त्यांची टेट्रा व्हॅलेन्सी फुलफिल करण्यासाठी आपण 4 हायड्रोजन ॲटम्स त्या ठिकाणी अटॅच केले. आता पहिले जे स्ट्रक्चर आहे ते आपण लाईन स्ट्रक्चरवरती डिस्कस केलं होतं, आणि आता आपण जे पाहिलं ते कोणतं आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणि त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की तुम्ही 3 पद्धतीने दाखवू शकता. है ना, असं एक सर्कल काढून किंवा डॉट दाखवून किंवा डायरेक्ट लाईननं पण दाखवू शकता. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. Molecular formula of propane is C3H8. आता अल्केन फॅमिलीचा तिसरा मेंबर आहे प्रोपेन, ज्याचा फॉर्म्युला आहे C3H8. From this, draw is structural formula. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा तर फार सिंपल आहे. ओके, आपल्याला किती घ्यायचे आहे, सर्वात अगोदर फक्त कार्बन जे आहे हेच आपल्याला अटॅच करायचे. इनिशियल आणि टर्मिनल पोझिशन जी असेल त्याला किती अटॅच होतील, 3 हायड्रोजन अटॅच होतील. ओके, टेट्रा व्हॅलेन्सी फुलफिल करण्यासाठी. पण मध्ये जे आहे त्याचे ऑलरेडी 2 बॉन्ड आहेत, दॅट्स वाय तो फक्त 2 हायड्रोजन या ठिकाणी त्याला अटॅच होतील. From the structural formula of ethane and propane, it is seen that the valencies of all the items are satisfied by the single bonds. आता इथेन आणि प्रोपेन यांचे आपण जेव्हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला अभ्यासला तेव्हा आपल्या लक्षात आलं की कार्बनच्या सर्व ॲटमची जी व्हॅलेन्सीज आहे ही कशानं सॅटिस्फाय झाली, सिंगल बॉन्डनं. Such compounds are called saturated carbons. आणि Compounds. दिलेल्या कार्बन कंपाऊंडमध्ये सर्वच ठिकाणी प्रत्येक कार्बन ॲटम जर दुसऱ्या कार्बन ॲटमसोबत फक्त आणि फक्त जर सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन करत असेल टेट्रा व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी, तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं, सॅच्युरेटेड कंपाऊंड. Ethane and propane are saturated hydrocarbons. आणि रेफरन्ससाठी आपण जे घेतले होते इथेन आणि प्रोपेन हे कोणते आहेत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत. Saturated hydrocarbons are also called alkenes. आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला काय म्हणलं जातं, अल्केन्स म्हणलं जातं. म्हणजे ती जी पूर्ण फॅमिली आहे हायड्रोकार्बनची, जी सिंगल बॉन्ड असणारी फॅमिली, तर त्याला म्हणायचं अल्केन्स. There are 2 more hydrocarbons that contain 2 carbon atoms, namely ethane C2H4 and ethyne C2H2. आता वरती आपण 2 आणखी मोर हायड्रोकार्बन्स पाहिले होते. एक होता कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असणारा इथिन आणि कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असणारा इथाईन. आता यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे डबल और आयदर ट्रिपल बॉन्ड त्यामध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असू शकत नाही. आणि याचा अर्थ ते अल्केन फॅमिलीमध्ये आहे का, नाही. तर इथिन जो आहे हा अल्केन फॅमिलीला बिलॉंग करतो. ओके, सो इथिन जो आहे हा अल्किन फॅमिलीला बिलॉंग करतो, ज्याचं जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. म्हणजे कार्बनची संख्या जी आहे जेवढी आहे तर हायड्रोजनची संख्या त्याच्या दुप्पट घ्यायची. आणि इथाईन जो आहे तर हा जो बिलॉंग करतो तर हा बिलॉंग करतो अल्काईन फॅमिलीला, ज्याचं जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. आणि दोन्हीमध्ये आयदर डबल और सिंगल बॉन्ड असलं, डबल और ट्रिपल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणायचं. ओके, नेक्स्ट. Let us see the method to draw the structural formula line structure of ethene C2H4. आता आपण इथिन जे आहे कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड त्याचं स्ट्रक्चर थोडं अभ्यासू. Step 1. Join the 2 carbon atoms with single bond CC. सर्वात अगोदर आपण कार्बन कार्बनमध्ये काय करायचं, सिंगल बॉन्ड ड्रॉ करायचं. Step 2. Use the 4 hydrogen atom in the molecular formula for satisfying tetravalency of both the carbon atoms. ओके, आणि लेफ्टला दाखवलेल्या आकृतीप्रमाणे आता आपला फॉर्म्युला काय होता, C2H4. आपल्याकडे 4च हायड्रोजन आहे, मग प्रत्येक कार्बनला आपण किती दिले, 2 हायड्रोजन त्या ठिकाणी दिले. मात्र त्याची टेट्राव्हॅलेन्सी सॅटिस्फाय होईल का, नाही. It appears that one valency of each of the 2 carbon atoms is not satisfied. म्हणजे त्यांच्या फक्त 3च व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाल्या, मात्र जी 1 व्हॅलेन्सी आहे प्रत्येक कार्बन ॲटमची ती सॅटिस्फाय झाली नाही. Step 3. Satisfy the tetravalency of the 2
carbon atoms by drawing a double bond in place of the single bond between them. आणि त्यानंतर जी टेट्राव्हॅलेन्सी आहे 2 कार्बन ॲटम्समधली, तर ती सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काय प्लेस करावं लागेल, डबल बॉन्ड प्लेस करावं लागेल. ओके. आणि दॅट्स वाय इथं जर पाहिलं आपण तर फिगरमध्ये ब्ल्यूमध्ये कार्बनमध्ये काय दाखवलेलं आहे, डबल बॉन्ड. आणि हे डबल बॉन्ड दाखवल्यामुळं निश्चितच त्याची व्हॅलेन्सी काय होणार त्या ठिकाणी, सॅटिस्फाय. आणि त्या संदर्भात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं कार्बनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं इथिनमध्ये. यूज युअर ब्रेन पॉवर. The molecular formula ethine is C2H2. ओके. आता इथाईन ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो कार्बनमध्ये, तर त्याचा जनरल फॉर्म्युला आहे C2H2. From this draw its structural formula and electron dot structure. ओके. आता इलेक्ट्रॉन डॉट तर इझी आहे, फक्त आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढू. स्टेप 1नुसार काय करतो आपण, कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड दाखवतो. त्यानंतर 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे म्हणून आपण 2 हायड्रोजन झाले, परंतु अजून फक्त 2च व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाल्या, 2 झाल्या नाही. त्याच्यामुळे आपण 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी आणखीन 2 बॉन्ड वाढवले. दॅट्स वाय कार्बनमध्ये काय झाला, ट्रिपल बॉन्ड. सेकंड क्वेश्चन. How many bonds have to be there in between the two carbon atoms in ethine so as to satisfy their tetravalency? आणि पुढचा प्रश्न विचारलेला आहे की हाऊ मेनी बॉन्ड्स देर इन बिटवीन 2 कार्बन ॲटम्स इन इथाईन. तर डेफिनेटली टेट्राव्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी तिथं काय घ्यावं लागतील आपल्याला, आणखीन 2 जास्त, म्हणजे एकूण किती बॉन्ड, 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स घ्यावं लागेल कार्बनमध्ये. The carbon compounds having a double bond or triple bond between two carbon atoms are called as unsaturated compounds. आणि म्हणून कार्बन कंपाऊंड्स की ज्यामध्ये कार्बनमध्ये आयदर डबल और ट्रिपल बॉन्ड असेल, तर डेफिनेटली अशा प्रकारच्या कार्बन कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. Ethene and ethine are unsaturated hydrocarbons. आणि एक्झाम्पलमध्ये जे आपण घेतलं होतं इथिन, जो की अल्किन फॅमिलीला बिलॉंग करतो, आणि इथाईन अल्काईन फॅमिलीला, हे दोन्ही कोणते आहेत, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. The unsaturated hydrocarbons containing a carbon-carbon double bond are called alkenes. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन की ज्यांच्यामध्ये कार्बनमध्ये कोणत्याही ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा जास्तही चालतात. बरं, म्हणजे तुम्ही पुन्हा म्हणताल की डबल बॉन्ड एकापेक्षा जास्त असेल तर एकही चालतं, एकापेक्षा जास्तही चालतात. तर डबल बॉन्ड असेल त्या फॅमिलीला काय म्हणू आपण, अल्किन फॅमिली. The unsaturated hydrocarbon whose structure contain a carbon-carbon triple bond are called alkynes. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यांच्यामध्ये कार्बनमध्ये काय असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, त्या फॅमिलीला काय म्हणू आपण, अल्काइन्स. Generally, the unsaturated compounds are more reactive than the saturated compounds. आणि जर आपण तुलना केली सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड याच्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण आहे, तर लक्षात ठेवायचं की ॲक्च्युअल काय होतं माहिती आहे का, जेव्हा कार्बनमध्ये 3 बॉन्ड आहेत समजा, तर पहिला बॉन्ड जो आहे ना हा दुसऱ्यापेक्षा स्ट्रॉंग असतो, दुसरा बॉन्ड हा तिसऱ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. म्हणजे मोर स्ट्रॉंग कोण आहे, फर्स्ट बॉन्ड, पहिलावाला बॉन्ड. म्हणजे याचा अर्थ सिंगल बॉन्डवाले कंपाऊंड्स हे कसे असतील, लेस रिॲक्टिव्ह असतील. लेस रिॲक्टिव्ह म्हणजे त्यांचे बॉन्ड तुटत नाही ना, रिॲक्टिव्ह किंवा जर बॉन्ड वीक असेल तर. मग लक्षात ठेवायचं की अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचे जे डबल अँड ट्रिपल बॉन्ड असतात तर ते कमी टेम्परेचरला मेल्ट होतील, तुटतील, ब्रेक होतील. त्याच्यामुळे ते कसे आहेत, मोर रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, सॅच्युरेटेड कंपाऊंडपेक्षा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेट चेन, ब्रँच चेन अँड रिंग्स ऑफ कार्बन ॲटम्स या संदर्भात डिस्कस करू.